आज्या आज्या उठ, आज्या उठ, रेल्वे आल्या. आज्या उठ, हट उठ उठ. उठ बे आज्या, जाऊ दे या माय घरच्या अनुष्काची. उठ चल. अभ्यास केलास का नाही? मला गरज नाही. गरज नाही म्हणलास. अरे त्या पुरीच्या नादाला लागून नको. तिच्या नादाला लागून तू सिगरेट प्यायलास, दारू प्यायलास. बघू तुला काय करायचे ते. मी चाललो, मी अभ्यास करायला. तुला करायचं असला कर, नाही तर बस. काय चल. राम राम. या आप्पा या, बसा. काय काम काढलं? नगर नड होती माय, पैशाचं काम होतं साहेब. बर बर बर. कशासाठी? कॉलेजला ठेवलंय शिकायला लागतो, त्यासाठी पैसे लागणार त्या शिक्षणापायी. शिक्षणाला काय अडचण नाही, परंतु देतो, पण वेळेवर द्या जरा. नाही मालक, तुमच्या आजपर्यंत कधी राहिलेत का मला सांगा. आधी तुमचं पैसे आणून देणार बघा. पैसे दिले तर उपकार होतील बघा. त्याचा आशीर्वाद तुमच्यामुळे काहीतरी, आमच्यामुळे तुम्हाला, तुमच्यामुळे काही अडचण नाही आप्पा, काय अडचण नाही. घेऊन जा. होय मालक. काय लागतील ती आप्पाला देऊन टाका. हं? आज्या, परीक्षा झाली, पेपर झाले, नापास झालास. आता काय काय तोंड दाखवणार आहेस आता आपल्याला? पैसा खर्च केलाय आपण तुझ्यावर.
तू सगळा पैसा त्या पोरीवर खर्च केलास, पिक्चरला नेलास, मोबाईल काय घेऊन दिलास. आता उद्या आपल्याला गावाकडे जायचे, कसं तोंड दाखव आपण आपाला. मला सुद्धा तोंड दाखव वाटणं गेले आपाला. आपला फालतूपणा केलास तू. तुला 1000 वेळेस सांगितलं होतं आजा पुरीचा नाद करू नको म्हणून. गेली का नाही कड लावून ती अवदसा. झक मारलीस तिकडे जाऊन, आता काय तोंड दाखवणार आहेस आपाला. हा बघवा तुझी तू, नापास झाला असं तर मी काय बोलणार नाही आपाला. तुझी तू बघ, तुझी तू काय करायची ती कर, मला काय सांगायचं नाही. कस काय आला पोराव तुम्ही? हा हा असं आधी मध्ये कस काय आला? आजा, अरे काय झालं रे? ए आजा, हे क्या? अरे बोल की क्या काय झालंय ती? बोल की क्या? आप्पा, काय आपा? आजा का नाही नापास झालाय. काय? आजा नापास झाला होय. अरे देवा, अरे अरे काय बातमी दिला रे तुम्ही हे? अरे तुझ्या माहिती इच्छा होती म्हणून काय काय काबाड कष्ट केले, नाही त्याच्या हातापाया पडलो, नाही त्याच्याकडनं पैसे आणून दिले तुम्हाला का? तर काय ते माहिती स्वप्न पुरं करशील म्हणून. इक्या तुला तर कसं समजलं नाही रे? तुम्हाला किती दोघांना आशानं पाठवलं मी तिकडे बाबा. मागणं म्हणलं तर पुन्हा सावकाराच्या हातापाया पडून पैसे दिली की रे तुम्हाला. अरे देवा, आता काय करावं लागेल या वयाला? काय तुमच्या आजा, असं किती दिवस होतात बसणार आहेस रे? अरे त्या पुरीचं खूळ काढ डोक्यातून. अरे तुला एक बहीण आहे, आप्पा आहेत, आप्पाचा विचार कर. अरे नापास झालं म्हणजे काय झालं? तुझं पूर्ण आयुष्य आहे पुढं. त्या पुरीचा जर विचार तू आता सोडलाच तर तुझं पूर्ण आयुष्य चांगलं होईल बघ. आजा, त्या पुरीचं खूळ डोक्यातून काढ. मला तुला हसलेलं बघायचं पहिल्यासारखं. माझा पहिला आजा मला आठवायचा आहे. चल गावात चक्कर मारून येऊ. आजा, ए आजा, अरे हस रे. चल. आजा, अरे महिना झाला खातोस बसतोस मुंडी खाली घालून. अरे असं किती दिवस चालणार आहे? हा, हे समज मनातून काढून टाक बाळा. अरे आपल्या बापाकडे बघ. हा, आणि असं करून चलत नाही. हिंमत धर. कुठली बी रात्र कायमची येत नाही. कधी ना कधी तर सकाळ होणार आहे. झाल्या बाळा तुझ्या हातून चुका, पण ह्या चुका निस्तारायची हीच वेळ आहे. ह्याच्यातून सावर अजून बी वेळ गेलेली नाही. अरे निदान आपल्या बहिणीकडे तर बघ, मायचा विचार कर. हा, ते लेकरू समजा आपलं घर सांभाळता का नाही? झाले रे बाबा तुझ्या हातून चूक, पण ह्याच्यातून निघ बाहेर. अजून जा तू, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. हिंमत धर, चांगलं काम कर. हे बघ हिंमत आहे तर समजा आहे. जो म्हणा काम कर बाबा. आणि हे बघ, उठ बाळा, बरोबर झटून काम कर. काढ मनातून काढ. महिना झाला मी सारखं बघतोय तुझ्याकडे. तू आपला खाली मंडी घाल. नाही, हिंमत कर. ये बाहेरून याच्यातून. बापाकडे बघ, आपल्या बहिणीकडे बघ. अजून जा कॉलेजला. इमामचं मागचं समजा सोडून दे. पाहिजे तेवढा पैसा देतो बाळा तुला, पण निघ.
वाघ आहे माझा वाघ. हिम्मत धर, लाग का मला. काय बी होऊ दे, लोकांनी नाव दिलं नाही, लोकाला बनवून दाखवायचं. हिमतीनं काम कर बाबा. तुम्ही काही काळजी करू नका अप्पा. मी तुमची मजुराची काळजी घेणार आहे आणि मी आता इथून पुढं नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे अप्पा. हेच तर पाहिजे बघा मला. हिमतीनं काम कर, अभ्यास कर. तुला अजून बी काही कमी पडू देणार नाही. वा वा वा.